नमस्कार, शीतल्स कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज करणार आहोत बहुगुणी अशी करटुल्याची भाजी। त्यासाठी मी इथे 1 पाव करटुले घेतले आहे। करटुले निवडताना शक्यतो ते हिरवे आणि छोटे छोटे असले पाहिजे। करटुले आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। त्यावर माती असते, ती माती व्यवस्थित निघायला हवी। करटुले छान 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचे। करटुले आता आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे। त्यासाठी आपण दोन्हीकडचे देठ व्यवस्थित काढून घेऊ। करटुल्याचे आपल्याला पातळ काप करून घ्यायचे आहे। जर करटुल्यामध्ये कडक बिया असतील तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। या पद्धतीने सर्व करटुले आपण इथे बारीक चिरून घेतले आहे। आता फोडणीसाठी आपण कढईमध्ये 1.5 ते 2 चमचे तेल घातले। त्यानंतर अर्धा चमचा राई व अर्धा चमचा जिरे घातले आहे। आता घालणार आहोत 1 चमचा लसणाची पेस्ट। लसूण परतल्यानंतर 2 मीडियम साइजचे बारीक चिरलेले कांदे, कांदा इथे खूप जास्त परतायचा नाही। थोडा गुलाबी झाला की लगेच त्यामध्ये आपण हळद, लाल तिखट 1.5 चमचा, मसाले छान परतून घ्यायचे। मसाला छान परतला गेला आहे। आता घालणार आहोत करटुले। भाजी एकदा छान हलवून घ्यायची। सर्व मसाला व्यवस्थित भाजीला लागायला हवा। आता घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि 1 चमचा धने पावडर। एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता झाकण ठेवून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। झाकणावर थोडेसे पाणी घालायचे, त्या वाफेने ही भाजी लवकर शिजेल। ही भाजी शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटात ही भाजी तयार होते। भाजी आता शिजलेली आहे। इथे तुम्ही 2 चमचे दाण्याचं कूट घालू शकता किंवा इथे मी शेंगदाण्याची चटणी वापरली आहे। ही भाजी चवीला तर उत्तम लागतेच आणि पौष्टिक देखील तेवढीच आहे। पावसाळ्याच्या दिवसात मिळणारी ही एक रानभाजी आहे आणि हिच्या गुणांमुळे ही आवर्जून एकदा तरी खायलाच हवी। अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शीतल्स कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर्स करा आणि कमेंट करा। थँक्यू।